नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संगमनेर विधान परिषदेचे सभापती माननीय प्राचार्य राम शिंदे सर आज त्यांच्या नियोजित कार्यक्रमानिमित्ताने कोपरगाव येथे जाताना तास दीड तासासाठी संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. या प्रसंगी शिवसेनेचे आमदार अमोल खताळे यांनी संगमनेर तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार केला. तर भाजपाच्या जुने आणि जाणते निष्ठावंत कार्यकर्ते विठ्ठलराव शिंदे, वैभव लांडगे यांनी त्यांचा संगमनेर विश्रामगृहात यथोचित सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव लांडगे यांनी केले, तर जालिंदर वाकचौरे यांनी संगमनेर आणि अकोले येथील कार्यकर्ते यांची होणारी राजकीय गळचेपी याविषयी नामदार शिंदे यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी सभापती प्राचार्य शिंदे यांनी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना उपयुक्त आणि मार्मिक असे मार्गदर्शन करताना, बाबांनो, जांभळाच्या झाडाखाली झोपल्यावर आता आपोआप जांभूळ आपल्या तोंडात पडत नाही. आता झाडावर चढून जांभळं झोडपून काढायची वेळ आली आहे. मी सुद्धा या यातना भोगलेल्या आहेत असे ते म्हणाले. आणि जाताना आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी आपली सदिच्छा भेट दिली व पुढच्या कोपरगाव येथील नियोजित कार्यक्रमासाठी आपले प्रस्थान केले. बाहेर समोर ओके सर शिवाजी वास्तव मित्र आहे. हे पाय लक्ष नाही आहे माझं. तुमच्या आता दुसरी गडबड चालते. अरे कोण आहे इथलं? हो, येस, ओके. परत रिसोल्व करू आणि संपूर्ण प्रश्न नाही, उत्तर नाही, डायरेक्ट आदेश आहे. माझ्याकडे प्रश्न उत्तर काय आहे? नाही, प्रश्न उत्तर नाही, पण एकूण आता जे आहे त्या संदर्भात तो आपण बोलली पाहिजे सर. ते आमदार साहेब बोलतील. अमोल भाऊ इकडे. अमोल भाऊ बापू भरत ये ना. भरत फेटा बांधून तुमचा हात खाली. अरे देशमुखी इकडे, देशमुखचा वाढदिवस असेल. दिनेश इकडं
बाबूराव तुम्ही बाबूराव या. माऊली जरा आवाज द्या ना जरा. मुलीचा आवाज ऐका. गाडी ट्रॅफिक लागलंच ना. 2.5-3 मिनिट 2.5 हे पाहायला लक्ष नाही गेलं माझं. तुमच्या आता दुसरी गडबड चालते. नामदार प्राध्यापक विधान परिषद सभापती माननीय रामजी शिंदे सर संगमनेर नगरीमध्ये प्रथमच आलेले. तसे शिंदे सर एकदा येऊन गेले, मयूर एक्सप्रेसला आमची बैठक झाली, परंतु अधिकृत दौरा म्हणून जर आपण विचार केला तर आदरणीय सर पहिल्यांदाच संगमनेरमध्ये आले. आपण सगळ्यांनी त्यांचं अत्यंत उत्कृष्ट असं स्वागत केलंय, सत्कार केले. मी पुन्हा एकदा संगमनेर वासियांतर्फे आदरणीय आमदार प्राध्यापक रामजी शिंदे सरांचं सभापती महोदयांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी सगळेच या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते आहेत, तर माननीय जाडीधर भाऊ 2 शब्द बोलतील आणि मग नंतर सर आपल्याला मार्गदर्शन करतील. आज या संगमनेर तालुक्यात आपले सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सगळ्यांचे नेते, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक रामजी शिंदे सर, खरं तर कोपरगाव या ठिकाणी जिथं आपल्या चांगल्या मताने नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली, त्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगावला जात असताना या ठिकाणी संगमनेरच्या कार्यकर्त्यांची हितगुज करावा आणि म्हणून सर जेव्हा सकाळी पुण्यावरून निघाले तेव्हा ठराविक कार्यकर्त्यांना फोन करून खरं तर तुमच्याशी बोलण्यासाठी सर या ठिकाणी थांबले. आणि सर इथं सर्व जुने कार्यकर्ते ज्यांनी वर्षोवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं, सर्व मंडळी इथं खरं तर उपस्थित आहेत. आणि आम्हाला खरं तर संगमनेर अकोला तालुक्याचं खरं पालकत्व सरांकडंच आहे. मागच्या वेळेचा अनुभव सांगतो, 2017ला निवडणुका जेव्हा झाल्या, नगर जिल्ह्यातल्या नगरपालिका असू देत, जिल्हा परिषद असू देत, सर पालकमंत्री होते आणि आपल्याला चांगलं यश खरं तर सगळ्या ठिकाणी आलं. अकोला तालुक्यात 4 वेळा सर आले आणि जिल्हा परिषदला जेवढे भारतीय जनता पार्टीचे उभे केले तेवढेच्या तेवढे सरांच्या नेतृत्वाखाली निवडून आले. रोवली. आजही संगमनेर अकोला तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते जुने जे सरांकडे खूप आशाळभूत नजरेनं बघतात आणि सर थोडी कार्यकर्त्यांची खतखत आहे. वर्षानुवर्ष काम केले, आता लोक वाढले, पक्षात गर्दी झाली, आम्हाला तरी कुठेतरी सामावून घ्यावा. आपले कार्यकर्ते काही कुणी ठेकेदारी करणारे नाही, कोणाला नोकऱ्या मागायच्या नाही, कोणाचे वाळूचे धंदे नाही, परंतु जो झेंडा हातात घेतला, वर्षानुवर्ष ज्या विचारासाठी हे लोक लढले, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्यायच्या लोकांना माहिती आहे, हे सगळं खरं त्यागाची आणि समर्पणाची भावना घेऊन हे लोक काम करतात. परंतु आता त्यांच्या मनाला थोडी अशी ठेच लागते का अरे आम्ही प्रवाहाच्या बाहेर जातो का काय. एक राजकीय अस्थिरता सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. म्हणून मला बाबूराव टेमनर म्हणले की बा आमच्या वतीनं बोला. खरं सर आज आम्हाला संगमनेर अकोला तालुक्याला तुम्हीच वाली आहात. म्हणून कार्यकर्त्यांना ज्यांनी वर्षानुवर्ष काम केलं, कार्यकर्त्याला फार काही लागत नाही, सगळ्यांना निवडणुका लढायच्या नसतं, सगळ्यांना मोठ्यापणा पाहिजे नसतो, पण तुम्ही संघटनेत मान सन्मानानं तिथं कार्यकर्त्यांना वागणूक मिळाली पाहिजे. काल पक्षात आलेल्या लोकांना सगळं मान सन्मान मिळतो, ठीक आहे, त्यांना पद द्या, निवडणुकीचे तिकीट द्या, आणखी काही मोठं करा, परंतु थोडासा मान सन्मान ज्या भाजपचं खरं तर काम करत असताना शेजारी पाजारी आणि संगमनेरचं तर इतकी मोठी महान शक्ती होती, त्याच्या विरोधात खरे लोक लढले, आपला झेंडा लावून धरला, परंतु आज तरी अस्थिरता निर्माण झाली. म्हणून सर संगमनेर असेल, अकोला असेल, आम्ही तुमच्याकडे सर्व लोक आशेने पाहतोय. म्हणून आपल्या कार्यकर्त्याला काही लागत नाही, फक्त त्याच्या पाठीवर ताक मिळाली पाहिजे, त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे, त्याला ह्या प्रक्रियेत राहू द्या. आता खरं सर ऑनलाईन सदस्य म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी फेस टू फेस केली. बाकी लोक संस्थानिक लोक त्यांच्या संस्थेच्या लोकांना सांगतात, त्यांच्या शिक्षण संस्थेला सांगतात, परंतु आपल्या कार्यकर्ता त्या गल्लीत उभा राहतो, त्याचा नंबर घेतो, त्याचं पण OTP घेतो. अशी सदस्य नोंदणी केलेली इथं लोक आपल्याला बसले. थोडी अस्थिरता आपल्या कार्यकर्त्यांची जर दूर झाली. मी पाहतोय सर या लोकांनी अनेक वेळा आंदोलन केली, जेल भरली. ज्ञानेश्वर कर्वे अनेक वेळा जेलमध्ये जाताना आम्ही पाहिलंय.
परंतु आज ज्ञानेश्वर गडकरचं फारसं पुढं नाव का संघटनेमध्ये येत नाही असे कधी कधी मनाला वाटतं. हीच परिस्थिती प्रत्येकाची. मी फक्त माऊलींचा नामोल्लेख केला म्हणून सर आपल्या कार्यकर्त्यांना तुम्ही आधार आहात आणि महाराष्ट्रात आज तसं पाहिलं तर 2 नंबरचं पद आपल्या नेत्याकडे देण्यात घ्या. राज्यपालानंतर 2 नंबर सरांच्या पदाची गरिमा मी खूप जवळून पाहिली. आत्ताही नागपूरला 8 दिवस होतो, मुंबईला असायचो. सरांचं तुम्ही आम्ही पाहतोय सगळं. सरांचं शपथ ग्रहण जेव्हा पदग्रहण केलं तेव्हा दोन्ही सीएम 2 DCM बाजूला होते, सर खुर्चीत बसलेले. आणि इतका बहुमान आपल्या जिल्ह्याला मिळाला. नुसता जिल्ह्याला मिळाला नाही तर आपल्या नेत्याला मिळाला. आणि म्हणून त्या आशेवर आम्ही करत आहोत. त्याला आम्हाला काही नसू दे, आम्हाला काही नाही मिळालं तरी चालत. आमचा नेता आज इतक्या उच्च पदावर आहे, त्याचा आम्हाला गर्व आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. सर माझी दादा विनंती आहे, तुमचं स्वागत करताना आपल्याही कार्यकर्त्याला हा आधार वाटला पाहिजे. कारण इतक्या वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टीत काम केलं. आम्हाला कुणी वाळीत टाकणार नाही, कुणी आम्हाला साईड ट्रॅक करणार नाही. आम्ही या अस्थिर राजकारणापासून बाजूला राहणार नाही आणि उमेदीने हे लोक काम करतील. म्हणून सर तुम्ही त्यांना आधार द्यावा ही विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. भारत माता की जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा आदरणीय सरांना मी विनंती करतो. संगमनेरमध्ये आज मी आलो आणि अतिशय अल्प सूचनेवरून आणि कमी वेळामध्ये आपल्याला जसा निरोप मिळाला तसा सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले. खरं तर शिंदे सरकार महिला अध्यक्ष, आपले जिल्हा परिषदेचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते जालिंदर वाकचौरे, ज्ञानेश्वर करपे, सगळे जुने नवे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही आनंद झालेला की अशा एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये वर्षानुवर्ष संघर्ष तुमच्या वाट्याला आला आणि आता संपूर्ण राज्यात आणि देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार. आणि जालिंदरच्या बोलण्यामध्ये जे वाक्य होते ती वाक्य निश्चितच मनाला दुःख देणारी आहेत. दुःख यासाठी देणारे आहेत की आपल्याला जे आपलं स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टीचं राज्यात आणि देशात सरकार असलं पाहिजे, आपल्या विचाराचं सरकार असलं पाहिजे, आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, आपला नेता पंतप्रधान झाला पाहिजे. आणि म्हणून सातत्यानं आपण हा विचार, हा संघर्ष देशहित आणि देशप्रेमाच्या पोटी नेहमी करता संगमनेरच्या तालुक्यातील जनतेने अग्रेसर राहिले. आणि निश्चितच आपला महायुतीचा आमदार खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवरती आपण निवडून दिला. आणि वास्तविक पाहता जी गोष्ट आपण सातत्यानं चर्चा करतो, विचार करतो, त्यामुळे काळानुरूप काही बदल होतात आणि जरी जे बदल झाले तरी ते बदल आपण स्वतः स्वीकारण्याची आवश्यकता आहे. परंतु हे बदल जसं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी स्वीकारतो त्याच पद्धतीनं त्यांनी स्वीकारत असताना मन मोठं केलंय आणि त्यामुळं त्या जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय आणि अत्याचार झाला नाही पाहिजे ही गोष्ट देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणं, त्यांना ज्या अडचणी आहेत त्यांनी सांगितलं की सगळेच काही निवडणूक लढवू शकत नाही आणि निवडणूक लढवण्यासाठी सगळेच काही पुढे येऊ शकत नाही, कोणतंही एक पद असतं. परंतु एखादा व्यक्ती अनेक वर्ष काम करून त्याला ये म्हटलं, बस म्हटलं, चहा पे म्हटलं, त्याला काय काम आहे हे विचारलं तर माझा सुद्धा तसं तर मी हायवेनीच गेलो असतो, परंतु माझा देखील तोच हेतू होता की आपल्या कार्यकर्त्याशी जाऊन हितगुज करावं, चर्चा करावी. आणि म्हणून जालिंदरनी जसं सांगितलं की मी ज्या पदावर आहे तसा मी तुमच्यासारखाच कार्यकर्ता आहे. मी निवडणूक हरलेला माणूस. निवडणुकीमध्ये पराजय झाल्याच्या नंतर पक्षाने, नेतृत्वाने दखल घेतली आणि मला विधान परिषदेचा सभापती म्हणून नेमलं. त्यामुळं तुम्हाला कधीही केव्हाही माझ्या कार्यालयाची 24 तास दारं ही उघडी असणार आहे. मला वाटतं आता इथं मी कोणी फोन केला, मी केशवला फोन केला, त्यांनी माझा फोनच उचलला नाही. पुढे केशव
फोन उचलला नाही, अशी माझ्यावर बी कधी कधी वेळ येते. आणि मग त्यामुळे सांगायचं तात्पर्य म्हणजे मी तुमचे फोन उचलेन, नाही उचलला तर तुमचं काम जे आहे ते काम मला टेक्स्ट मेसेज करून पाठवा, फोन करा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईल. माझ्या कोणत्याही पीएची मी नंबर देणार नाही, काळजी करू नका. मी स्वतः सगळे फोन अटेंड करतो. पण आपल्यासारख्याची कामं तरी काय असतात की छोटी कामं असतात. आणि हे प्रस्थापित जे राजकारणी आहेत अनेक वर्षानुवर्ष, त्यांना अशा कार्यकर्त्याची म्हणजे दखल घ्यावी असं कधी वाटत नाही, भासत, आणि त्यांना कधी अडचणही वाटत नाही. त्याच्यामुळे आपला सगळा हा डोलारा अशा कार्यकर्त्यावरतीच उभा आहे आणि त्याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळं कर्जत जामखेडमध्ये मी जरी 622 मताच्या फरकाने निवडणूक हरलो असलो तरी मी पहिल्यांदा सुद्धा दोन्ही मार्केट कमिटी जिंकल्या. आता देखील 3700 मताच्या फरकाने नगराध्यक्ष उमेदवारी जिंकली. 24 मध्ये 15 नगरसेवक जिंकून आले. आणि शेवटी आपल्याला काम केलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे. आणि आपण सर्वजण ते अनेक वर्षानुवर्ष करतात. आणि मग तुमची अडचण माझ्या निश्चितपणे लक्षात आहे आणि म्हणूनच मी वाकडी वाट करून तुमच्यामध्ये आलो आहे. त्यामुळं जेव्हा केव्हा अडचण येईल तेव्हा माझं तुम्ही नाव लक्षात आणा आणि मला संपर्क करा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील. आणि म्हणून आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. आपण सत्तेत असलो काय नसलो काय, आपण विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी अतिशय भक्कम असतो. आणि लक्ष तर देऊच आपण, म्हणून तर आपल्या सगळ्या कार्यावर, कर्तृत्वावर राज्यात सरकार आहे, देशात सरकार आहे, अनेक राज्यात सरकार आपल्याला आले आहे. आणि त्यामुळं आपल्याला जे वाटतंय की आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, कधी कधी आपल्याकडे लक्ष देण्यासारखी परिस्थिती देखील निर्माण करावी लागते. आणि म्हणून असं सुद्धा आता मी जास्त सभापती पदावर असल्या कारणानं जास्त तुम्हाला आता उघड काय बोलू शकत नाही. आता तुम्हाला याच्यातून काय समजायचं ते समजू शकता, तुम्ही हुशार आहात. मला सुद्धा तशी कधी कधी परिस्थिती निर्माण करावी लागते. आणि म्हणून मी तशी परिस्थिती निर्माण केली म्हणून मी या पदावर आहे. त्यामुळं तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो की तुमच्यात कोणाला तरी अशी सुबुद्धी यावं आणि तुमचं नेतृत्व करावं, अशी मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. शेवटी सगळ्यालाच वाटतं की मी जांभळाखाली झोपलो की जांभळ माझ्या नेम तोंडात पडेल, असे दिवस सध्या तरी राहिलेले नाही. त्यामुळं फांटी तोडून सगळे जांभळं वरवडायची ताकद ठेवा. आता टिकू शकणार, नाहीतर आता टिकायचं अवघड आहे. आमच्या सारख्याची सुद्धा कसरत आहे. त्याच्यामुळे तुम्ही तर कुठे ते तुम्हीच बघा. त्यामुळे आपल्याला जो इशारा आहे तो निश्चित स्वरूपामध्ये आपल्या पूर्वजांनी भारतीय जनता पार्टीचे हे ध्येय धोरण आपल्याला सगळे माणसं हिनवायचे भाजपचं काम करत असताना. पण त्याच भाजपने एका ध्येयानं, एका विचारानं, एका दिशेने काम केलंय. लगातार भारतीय जनता पार्टीचे देशाचे 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले, सगळे रेकॉर्ड ब्रेक म्हणून. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे आपल्याला राज्यामध्ये नेतृत्व लाभलेलं आहे. आणि त्याच्यामुळं साहेब देखील सगळ्यांना अटेंड करतात, सगळ्यांचं ऐकतात. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपला जो DNA आहे तो सातत्याने विरोधी पक्षाकडे सारखा झुकलेला असतो. त्यामुळे सत्ता पक्षाची देखील फळं चाकायला आपण शिकलं पाहिजे. आणि सातत्यानं विरोधी भूमिका घेतल्याने माणसांनी आता मी आलोय भेटायला तर मी परत येईल का नाही अशी परिस्थिती. त्यामुळे मला तुमच्यामध्ये वारंवार यावं वाटलं पाहिजे. असं माझ्यासारखं सगळ्यांना तुम्ही करा. आणि मग तुमच्या मंडळाचं, मग संगमनेर तालुक्याचं महत्व कसं वाढतं बघा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर आपण आगेकूच केलं तर यशाला आपल्या पायापाशी यावंच लागतं, हे माझं म्हणणं आहे. आणि त्यामुळं
आपण त्या पद्धतीने निश्चित स्वरूपामध्ये राहिलं पाहिजे. आणि मग सातत्यानंच मी म्हणलं की आपली तशी परिस्थिती निर्माण करायची आवश्यकता भासणार नाही याची पहिली काळजी घेतली पाहिजे. नाही तर सारखी तशी परिस्थिती जर निर्माण करायला गेलो तर मग आपण मात्र साईड ट्रॅक झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळं नीट नाटका विचार करून आपण शेवटी भाजपच्या आपला पक्ष भाजप आहे आणि त्यामुळे मूळ निवासी मूळ मालक आपलं कुळ आहे. बरोबर आहे ना. कुळ कुणाचं लागतं का? आपलंच लागतं. तर ज्यांनी काही सातबारा परत फेर बदलला आले तर ते ठीक आहे. काही वहिवाटीसाठी दिले, काही वटिंनी दिले, काही आपण त्यांना वाट्यावरी दिले, पण मूळ मालक आपण नाही ही भूमिका घेऊन चालू. जमिनीची कसण्यासाठी आपण मूळ मालक आहोत. पण आपल्या परिस्थितीनुसार काही बटाईने दिली आहे, काही वाट्याने दिली आहे, काही खंडाने दिली आहे. अशी धारणा ठेवा म्हणजे आपल्याला समाधान लाभेल. अटल बिहारी वाजपेयी आमच्या घरी झोपलेले. एवढं ध्यानात ठेवलं तरी भरपूर. हे दुसऱ्या पक्षात होऊ शकत नाही. हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं. आणि मग याच्या एवढा दुसरा कोणता आनंद आहे? कोणताच आनंद असू शकत नाही. आणि म्हणून ही गोष्ट त्यांनी ज्या प्रेरणेने सांगितलं. मी सुद्धा माझा एक जीवनातला प्रसंग सांगतो. मी कॉलेजला होतो, कॉलेज आणि हायस्कूललाच होतो. आणि त्यावेळेस व्ही.पी. सिंग येणार होते कर्जतला सभेला, विधानसभेच्या पंतप्रधान विधानसभेच्या प्रचाराला. तर मी हायस्कूलला होतो. तर आमच्या गावातले लोक म्हणले चला प्रचाराला. तर मी 11 वाजता तिथं जागा धरून बसतो आणि व्ही.पी. सिंग 5 वाजता आले. दिवसभर काय झालं असेल. त्यांच्या घरी वाजपेयी आले. त्यांच्यासाठी ही आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा अनुभव लक्षात घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या गोष्टीची आपण अभ्यास आणि तशा पद्धतीची गरज निर्माण करून निश्चित स्वरूपामध्ये आपण राहिलं पाहिजे. राहिला प्रश्न सत्तेचा. मी विरोधी पक्षाचं मी ऐकतो, मी सत्ताधारी पक्षाचं ऐकतो. आता तर मी तुमचा आहे. माझं जे कार्य आहे ते दोन्ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचं ऐकणं. आणि आता तुम्ही तर आपले आणि मी तुमचा आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी माझी 24 तास दारं खुली आहे. काही अडचण नाही. कधी केव्हाही काही सांगा. त्यामुळे नाउमेद न होता आपण घेतलेलं व्रत हे शेवटच्या घटकापर्यंत सोडायचं नाही आणि कुणाला सुट्टी द्यायची नाही एवढी भूमिका ठेवा. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला, मान सन्मान केला. आपण सगळेजण अनेक दिवसानंतर एकत्र भेटलो त्याचा मला मनापासून आनंद आहे. निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला यातूनच भविष्य घडवायचे एवढीच भूमिका या ठिकाणी घ्यावी एवढंच मी आपल्याला निवेदन करतो. माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इकडे समोर समोर. ओके. बाहेर समोर. एक मिनिट इकडे समोर पहा. आला फोटो ओके. शिवाजी वास्तव मित्र आहे. हो
अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.